मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीमधील रेग्युलर वर्ब्स आणि इररेग्युलर वर्ब्स म्हणजेच नियमित क्रियापदे आणि अनियमित क्रियापदे समजून घेणार आहोत. सर्वप्रथम क्रियापद म्हणजे काय ते आपण बघूया. वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ प्ले, राईट, गो, कम, ड्राईव्ह ही अगदी सोपी क्रियापदे आहेत. तुम्हाला अर्थ माहीत असेलच. ओके, आता आपण रेग्युलर वर्ब्स म्हणजेच नियमित क्रियापदे म्हणजे काय ते समजून घेऊया. मुलांनो, इंग्रजी क्रियापदांचे 3 रूपे होतात. पहिले रूप, दुसरे रूप आणि तिसरे रूप. तर जे मूळ रूप आहे त्याचे रूपांतर दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये आपण कसा करतो किंवा कसा होतो यावरून त्यांचे प्रकार पडतात. तर बहुतेक इंग्रजी क्रियापदे जी आहेत त्यांचे दुसरे आणि तिसरे रूप हे क्रियापदाला शेवटी डी किंवा ईडी लागून होतात. आता उदाहरणातून समजून घेऊया. आता प्ले हे क्रियापद बघा, त्याचं पहिलं रूप प्ले आहे, दुसरं रूप प्लेड आणि तिसरं रूप प्लेड. तर ईडी प्रत्यय लागून इथे दुसरं आणि तिसरं रूप बनलेले आहे. टेस्ट बघा, दुसरं आणि तिसरं रूप बनवताना त्याला ईडी प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर तिसरा आणि चौथा शब्द बघा, पेस्ट आणि टाईप. यामध्ये क्रियापदाच्या शेवटी आधीच ई आहे म्हणून त्याला फक्त डी प्रत्यय लागलेला आहे. ओके, पाचवा आणि सहावा शब्द बघा, ॲडमिट आणि कंट्रोल. यांचं दुसरं आणि तिसरं रूप बनवताना ईडी प्रत्यय लागलेला आहे, फक्त त्यांचा जो शेवटचा अक्षर आहे तो 2 वेळा लिहिला गेला आहे. तर इंग्रजीतील काही क्रियापद असे असतात ज्यांच्या शेवटी एखादं व्यंजन असेल आणि आधी एखादा स्वर असेल. अशा वेळेला क्रियापदांना ईडी लावायच्या अगोदर शेवटचं अक्षर 2 वेळा लिहितात. सरावाने तुम्हाला ते हळूहळू समजायला लागेल. ओके, तर साध्या सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं म्हणजे रेग्युलर वर्ब्स म्हणजे अशी इंग्रजी क्रियापदे ज्यांचे दुसरे आणि तिसरे रूप बनवताना त्यांना शेवटी डी किंवा ईडी हे प्रत्यय लावले जातात. आणि इंग्रजीतील जास्तीत जास्त क्रियापद याच प्रकारचे आहेत. त्यामुळे तुम्हाला या क्रियापदांना लक्षात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागत नाही. फक्त तुम्हाला पहिलं रूप आणि अर्थ माहीत पाहिजे. दुसरं आणि तिसरं रूप तुम्ही सहज बनवू शकता. ओके, आता आपण अनियमित क्रियापदे बघूया. मुलांनो, आता आपण पाहिल्याप्रमाणे इंग्रजीतील बहुतेक क्रियापदांना शेवटी डी किंवा ईडी प्रत्यय लागून त्यांचे दुसरे आणि तिसरे रूप तयार होतात. परंतु काही क्रियापदं अशी आहेत की ज्यांचे दुसरे आणि तिसरे रूप या नियमाप्रमाणे होत नाही. त्यांचे रूप हे वेगळ्या प्रकारे होतात. त्यामुळे ते आपल्याला पाठच करून ठेवायचे आहेत आणि ते पाठ करायला आणि लक्षात ठेवायला सोपे जावे म्हणून त्यांची आपण 3 गटामध्ये विभागणी करतो. पहिला गट बघा, अनियमित क्रियापदांमध्ये काही क्रियापदं अशी आहेत की ज्यांचे 3ही रूपं समान असतात. उदाहरणार्थ बघा, पुट, हीट आणि हर्ट या क्रियापदांचे 3ही रूपं समान आहेत बघा. दुसरा गट बघा, अनियमित क्रियापदांमध्ये असे काही क्रियापद आहेत ज्यांचे दुसरे आणि तिसरे रूप समान असतात. उदाहरणार्थ बघा, ब्रिंग, फाईट, विन या क्रियापदांचे 2 रूपं समान आहेत, दुसरे आणि तिसरे रूप समान आहेत. ओके, तिसरा प्रकार जो आहे हे अशा क्रियापदांचं करतो आपण ज्याचे 3ही रूपं वेगळे असतात. म्हणजे पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप हे पूर्णपणे वेगळे असतात. म्हणून अशी क्रियापदं आपल्याला पाठच करून ठेवायची आहेत. ओके, उदाहरणार्थ बघा, गो, ईट, राईट या क्रियापदांचे 3ही रूपं वेगळे आहेत. अशा प्रकारे या 3ही तक्त्यांकडे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की अनियमित क्रियापदांचे 3 गट आहेत. पहिल्या गटामध्ये आपण ज्या क्रियापदांचे 3ही रूपं समान आहेत त्यांना ठेवलेले आहे. दुसऱ्या गटामध्ये ज्यांचे दुसरे आणि तिसरे रूप समान आहेत त्यांना ठेवलेले आहे. आणि तिसऱ्या गटामध्ये आपण ज्यांचे 3ही रूपं वेगळे आहेत त्यांना ठेवलेले आहे. परंतु काही 4-5 क्रियापदं अशी आहेत इंग्रजीमध्ये ज्यांचे पहिलं रूप आणि तिसरं रूप समान असतात, दुसरं रूप वेगळं असतं. त्यांच्यासाठी असा वेगळा गट न बनवता त्यांना या तिसऱ्या प्रकारातच आपण ठेवलेलं आहे. ही 4 क्रियापदं आहेत जे नेहमीच्या वापरात आहेत. बाकी इतर काही क्रियापदं आहेत पण ते लागत नाही. जसं तुमचा अभ्यास वाढेल, सराव वाढेल, तुमच्या ते लक्षात येईलच, पण ते खास आता लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओमधून रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्सबद्दल अंदाज आला असेलच. आता काम एवढंच राहिलं की हे क्रियापदं पाठ कसे करायची, आपल्याला समजणार कसं कोणता रेग्युलर आहे कोणता इरेग्युलर आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की अनियमित क्रियापदे हे फार कमी आहेत. त्यामुळे आपल्याला जर सर्व अनियमित क्रियापदे आणि त्यांची रूपं माहीत असतील तर इतर कोणताही क्रियापदाला तो रेग्युलरच असेल. ओके, म्हणून आपण ही अनियमित क्रियापदे पाठ करून ठेवायची आहेत. आता तुम्ही बोलणार हे पाठ कुठून करणार,
तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला PDF बुक मिळतील. पहिला PDF बुक आहे ज्याच्यात तिन्ही रूपं समान असलेले क्रियापदं दिलेले आहेत. दुसऱ्या बुकमध्ये ज्यांचे दुसरे आणि तिसरे रूप समान आहेत ते क्रियापदं दिलेले आहेत. आणि तिसऱ्या बुकमध्ये ज्यांची तिन्ही रूपं वेगळी आहेत अशी क्रियापदं दिलेली आहेत. ही क्रियापदे आणि त्यांची 3 रूपे अगदी तोंडपाठ करून ठेवा. म्हणजे पहिलं रूप तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला दुसरं आणि तिसरं रूप यायलाच पाहिजे. कोणी तुम्हाला सांगितलं गो, तर तुम्हाला पुढचे रूपं माहीतच पाहिजे. गो, वेंट, गॉन. राईट, राईट, रोट, रिटर्न. अशा प्रकारे ही अनियमित क्रियापदे पाठ करा. म्हणजे इतर कोणतेही जे क्रियापद येतील ते नियमितच असेल हे तुम्ही खात्रीने सांगू शकता. ओके. कारण वाक्यरचना शिकताना तुम्हाला क्रियापदांची विविध रूपे लागतील. अशा वेळेला फक्त तुम्हाला क्रियापद माहीत असून फायदा नाही, तर त्यांची तिन्ही रूपं माहीत असणे आवश्यक आहे. ओके. तर मला वाटतं रेग्युलर व्हर्ब्स आणि इरेग्युलर व्हर्ब्सचा तुम्हाला अंदाज आला असेलच आणि पाठ करणे का आवश्यक आहे तेही तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून हे PDF डाउनलोड करा आणि क्रियापद डाउनलोड करायला काहीच नाही, फक्त नाम मात्र तुम्हाला ₹1 पे करायचं आहे. ओके. चला मग सगळे PDF डाउनलोड करा आणि अनियमित क्रियापदे पाठ करून टाका. ओके. थँक्यू.